श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींचा संदेश मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हा संदेश फक्त तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला आहे, त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि हा संदेश तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू आज ह्या संदेशापर्यंत पोहोचलेला आहेस. तू हा संदेश आज ऐकत आहेस, कारण हा संदेश तुझ्यासाठीच आम्ही पाठवलेला आहे. बाळा, कोणतीही गोष्ट घडण्यासाठी वेळ ही यावी लागते. प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी वेळ ही ठरलेली असते. वेळेआधी कोणतीच गोष्ट घडत नाही, त्यामुळे तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून असा दुःखी होऊन बसू नकोस. बाळा, दुःखी राहिल्याने कोणत्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नसते. दुःखी राहिल्यावर तुम्ही नकारात्मकतेच्या विहिरीत खोलवर जास्त बुडतच जाता. जर का तुमची नकारात्मकता शक्तीचा प्रभाव जास्त झाला तर तुम्हाला पुन्हा त्यातून बाहेर पडताना खूप त्रास सहन करावा लागत असतो. बाळा, नकारात्मक विचारांची दलदल ही खूप खोल असते. जर का तुम्ही त्या दलदलीत एकदा का अडकला तर तुम्ही त्या दलदलीत खोलवर रुततच जात असता. मग तुम्हाला त्यातून बाहेर काढणे खूप अवघड बनून जाते. म्हणून बाळा, परिस्थिती कितीही का वाईट असेना, स्वतःला त्या परिस्थितीत स्वतःच सावरण्याचा प्रयत्न कर. कोणतीही शक्ती, मग ती वाईट असो वा चांगली असो, ती तोपर्यंत तुमच्यावर तिचा प्रभाव पडत नसतो जोपर्यंत तिला तुम्ही परवानगी देत नसता. जोपर्यंत तुम्ही तिला शरण जात नाही, तुम्ही घाबरत नाही. म्हणून बाळा, नकारात्मकतेची दलदल ही खूप वाईट असते. त्यात अडकू नकोस. खोटी का असेना, पण स्वतःला नेहमी सकारात्मक विचारांच्या गर्दीत अडकवत राहा. तू नेहमी तुझ्या भोवती सकारात्मक विचारांचे आवरण, कवच तयार कर. मग या नकारात्मक शक्तीचा, नकारात्मक विचारांचा तुमच्यावर प्रभावच पडणार नाही. बाळा, सकारात्मक विचारांनी तुमचा कधीच तोटा होत नाही, उलट नेहमी फायदाच होत असतो. नेहमी सकारात्मक वागल्याने, बोलल्याने जी गोष्ट तुमच्या नशिबातही नसते ती देखील तुम्हाला मिळत असते. म्हणून बाळा, तुझे विचार नेहमी सकारात्मकच ठेव. बाळा, तू जर माझ्या मताशी सहमत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुम्ही कोठे जन्माला येणार हे जरी तुमच्या हातात नसले तरी मरताना कोण होऊन आणि काय होऊन मरायचे हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. बाळा, तुमचे नशीब हे तुमच्या तळहाताच्या रेषांवर नाही, तर तुमच्या मनगटात आहे. तुमची मेहनत करायची तयारी पाहिजे. मेहनत ही कोणीही करू शकत नाही. ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो तोच खरी मेहनत करत असतो, कारण त्याला खात्री असते की वेळ जरी लागला तरी यश हे त्याला नक्कीच मिळणार. बाळा, विश्वास ही अशी शक्ती आहे जी अंथरुणाला खिळून पडलेल्या व्यक्तीलाही स्वस्थ आणि निरोगी बनवू शकते. विश्वास ही अशी शक्ती आहे जिच्यात पूर्णपणे मनाने हरून गेलेल्या व्यक्तीलाही नव्याने जगण्याची उमेद, नवीन प्रेरणा देत असते. बाळा,
विश्वास हा फक्त स्वतःवर आणि तुमच्या देवावर ठेवा. कारण या जगात तुमची मदत करणारे कमी, पण तुमचा फायदा उठवणारे जास्त असतात. त्यामुळे तुमचा जर विश्वासघात होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नका. बाळा, तुमच्या देवावर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुमचा विश्वास हा कधीच वाया जात नसतो. परिस्थिती कशी का असेना, तू हार मानू नकोस. अडून राहा तुझ्या खरेपणाशी. एक ना एक दिवस विजय हा तुझाच होणार. हा आमचा तुला आशीर्वाद आहे. आणि भिवू नका, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत. बाळा, आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव. आणि तुझा जर आमच्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. चला तर सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.